पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। युवराज पहाटेला पोहोचलाय। आर्याची नजर मुक्तावर असेल। मुक्ता मुक्ता आता संपणार आहे, म्हणजे आर्याच्या प्लॅन प्रमाणे सगळं होणार आहे। लवकरच आर्याचा फोन येईल की मुक्ता संपली। आर्या, युवराज, ऑल द बेस्ट। सो खेळ अतिशय सोपा आहे। आपण सगळ्यांनीच आपल्या लहानपणी केव्हा ना केव्हा हा खेळ नक्की खेळलेला असतो। हा खेळ आपल्याला आपल्या लहानपणीची, आपल्या मित्रमैत्रिणींची आणि त्यांच्याबरोबर घालवलेल्या अनेक क्षणांची आठवण करून देईल। तर आपण सगळेच वयाने, व्यवसायाने खूप मोठे झाले आहोत, पण लहानपणीच्या त्या भारावलेल्या दिवसांची आठवण काढण्यासारखं दुसरं सुख नाहीये, नाही का? ही मुक्ता एकटी झुंबर खाली असायला हवी। सारंगला बाजूला करावं लागेल। चला तर मग ही मज्जा, ही गंमत पुन्हा एकदा अनुभवूयात। सो करायचं काय तर तुम्हाला या हत्तीला शेपूट काढायची आहे। एक मिनिट, डोळे उघडे ठेवून नाही हा। तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाईल आणि मग तुम्हाला ते काढायचंय। चला कोणापासून सुरुवात करूयात? तुम्ही येणार? सारंग आणि मुक्ता दोघे झुंबराखाली उभे आहेत। नाही नाही नाही, आर्याने काहीही करून सारंगला आधी बाजूला केलं पाहिजे। वेळ आलीये, मुक्ताला झुंबर खाली एकटं सोडायची वेळ आलीये। चल सारंग, आता तुझी बारी। सारंग, आपण लहानपणी खूपदा खेळलोय हा खेळ आणि मला माहितीये तू नक्की जिंकशील। नाही, मी ठीक आहे। तुम्ही सगळे खेळा प्लीज। ए सारंग, अरे ये ना, तू ही हत्तीला कशी शेपूट काढतो आम्हाला बघू दे की जरा। बर, मी काय म्हणतो, मुक्ताला आधी खेळू द्या, तिच्यानंतर मी खेळतो। ए नाही हा, आधी तू चल। मी कुठे नाही म्हटलंय, मी म्हटलंय ना मी खेळणार आहे, पण मुक्ताला आधी खेळू। अहो, त्या एवढा आग्रह करतायत तर तुम्हीच आधी खेळा ना। मुक्ता तू ये आधी। हे बघ, आजारातून बरी झालेली आहेस, आता मस्त एन्जॉय करायचा। ये चल। चला। मुक्ताला घेऊन कुठं निघाली? म्हणजे प्लॅन फेल झालेला दिसतोय। नाही नाही, आर्या थांबून नाही चालणार, आता काहीतरी नवीन प्लॅन बनव। तो जो हत्ती आहे तो थोडासा पुढे गेलाय, शेपूट करेक्ट ठिकाणीच आहे।
बिचारा हत्ती शेपूट. काळजी वाटते मला. ही आर्या आहे ना, ही खुनशी मुलगी आहे. मनामध्ये असा खुन्नस ठेवून राहणारी मुलगी आहे. त्यात तिथे तिला हे दिसणार दोघं जण, सारंग आणि मुक्ता. तिचं रक्त खवळणार. खूप विचार करता आहोत तुम्ही. विचार करायलाच पाहिजे ना, विचार येतात. हो, पण तिच्या घरची माणसं आहेत ना तिथे, आणि तिच्या वडिलांनी शब्दही दिलाय तुम्हाला. मला नाही असं वाटत की ते तिला काही करू देतील. ते बरोबर आहे, शब्द दिला वगैरे. ते प्रतापरावांवर ना माझा असा पूर्ण विश्वास नाहीये. ती मुलगी काय करेल सांगता येत नाही. या दोघांच्या सेफ्टीसाठी युवराजला पाठवायला हवं. हॅलो. हॅलो, आर्या काय करतेस तू? हे दोघेही अजूनही झुमरा खालीच आहेत. तू हे बघ, काहीही कर आणि सारंगला आधी बाजूला घे. काहीतरी डोकं लाव ना. अरे मला काही कळत नाहीये का? मी पण तोच विचार करते की कसं या सारंगला त्या मुक्तापासून दूर करू. बघते काहीतरी का. अंबिका, मी आता जातो आणि रावसाहेबांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो. आता तुमचं हे काय मध्येच? अगं असं काय करतेस? अगं ती मुक्ता मेली ना तर पहिलं बोट आपल्याकडे दाखवलं जाणार आहे. आणि मग रावसाहेबांच्या संशयाची सुई आपल्याकडेच फिरणार म्हणजे फिरणार. म्हणून यातून वाचायचं असेल ना तर आपण केलेल्या चुकांची माफी मागितलीच पाहिजे. म्हणजे कसं, दादा मला माफ करा हो, मी चुकलो दादा, मला माफ करा हो. युवराज, युवराज. दादा, मी काही मदत करू का? तू इथे काय करतोस? तुझी घरामध्ये यायची हिंमत कशी झाली? माफी मागायला आलो दादा. तुमच्या पायावर नाक रगडून माफी मागायची आहे दादा. दादा मला पश्चाताप झालाय दादा. रात्रभर मला झोप येत नाही. त्याची खूप आठवण येते हो. अंबिकाचे हाल मला पाहावत नाहीत दादा. मला माहिती हे सगळं माझ्यामुळे झालंय दादा. पण मला माफी द्या दादा, मला माफी द्या. दूर राहू दे माझ्यापासून. मी तुला कधी माफ करू शकत नाही. आणि जयाचं तर नावच घेऊ नकोस. तिची जर एवढी काळजी असते ना तर चांगला बाप बनून दाखवलं असतस. हे जे काय चाललंय ना हे सगळं ढोंग आहे, कळतं मला. नाही दादा, मला खरंच पस्तावा होतोय दादा. प्लीज मला माफी द्या हो दादा. तुला माफ करायचं पाप मी कधीच करणार नाही. नाही असं बोलू नका दादा. तुमचे शब्द ना माझं काळीच शिरत जात आहे दादा. मला सुधारायचंय दादा. तुम्ही म्हणाला होतात ना चांगला माणूस बन, चांगला बाप बन, तसं मला बनायचंय. प्लीज मला सुधारायची संधी द्या हो दादा. कधी देणार नाही मी. तुझ्यावर माझा विश्वासच नाही. तुझ्यावरही नाही, त्या अंबिकावरही नाही. तू जर चांगला बाप होण्याचा प्रयत्न केला असतास ना तर हे दिवसच आले नसते. त्या जयाचं नाव घेऊ नको. ही पोरगी माझ्या घरामध्ये सुरक्षित आहे, कळलं ना? स्टॅम्प पेपरवर लिहून दिलंस ना उद्या मी सुधारेन तरी माझा विश्वास बसणार नाही. तुझ्या वागणुकीतून दिसायला पाहिजे ते. आणि ते दिसल्यानंतर मला स्वतःला ते पटलं पाहिजे, तेव्हा विश्वास ठेवीन मी. तोपर्यंत मी तुला माफ करण्याची चूक कधीही करणार. आणि आता एक क्षणभर सुद्धा इथे उभा राहू नकोस. इथून निघून जा, नाहीतर माफी राहिली बाजूलाच माझ्या हातून काहीतरी भयंकर घडेल. मी जातो. पण दादा, मी तुम्हाला चांगला माणूस बनवून दाखवेन बघा. दाखव. ज्या दिवशी तू चांगला माणूस बनशील ना तो माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस असेल. मूर्ख. युवराज, एक मिनिट, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. ज्या सुंदर कपलसाठी ही पार्टी ठेवली गेली आहे, मी त्यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी एक छानसा रोमॅन्टिक डान्स करावा. चल चल चल. अरे जा रे.
आणि तुम्ही पण हा सगळे डान्स करू शकता. प्लीज एन्जॉय. मी काय म्हणतो, आपण पण डान्स करूया ना. अहो नाही, नको. अगं नको काय, आपल्या रेणुकाच्या लग्नाची पार्टी आहे आणि आपणच डान्स नाही करणार म्हणजे चल ना. आताच ते ऑपरेशन झालंय आणि तेवढं काही बरं नाही वाटत आहे. अरे एवढा छान मस्त माहोल आहे आणि एवढी छान जोडी नुसती बसली आहे, हे काय मनाला पटत नाही. अरे चला नाचायला. आमची पण तीच इच्छा आहे, पण कसं आहे, मुक्ता नुकतीच दुखण्यातून बरी झाली, सो तिच्यासाठी जरा अवघड आहे. मुक्तासाठी अवघड असेल पण तुझ्यासाठी नाहीये ना. तुला आठवतं का आपण ते कोण तुझ्या आत्याची मुलगी, तिच्या लग्नात काय धमाल डान्स केला होता ना. त्यालाही आता 5 वर्ष झाली. अच्छा, म्हणजे लग्न झालं म्हणून बेस्ट फ्रेंड सोबत डान्स करायचं नाही असं काही आहे का. नाही म्हणजे मुक्ताला आवडणार नाहीये वगैरे असं काही. नाही नको नको, मी इथेच बसतो मुक्ता सोबत. म्हणजे तू नगरकर कुटुंबियांना ओळखलेलंच नाहीयेस. अगं ते नुसतेच पुढारलेले नाहीयेत, ते काय म्हणतात ओपन माइंडेड आहेत. हा, त्यामुळे त्यांना सगळं चालतं आणि मला असं वाटतं मुक्ताला पण काही हरकत नसावी. काय मुक्ता? चल ना सारंग, आपण डान्स करूया. मुलगी काय करते? तो त्याच्या मित्रांबरोबर बाहेर गेलाय. पुढे मला म्हणाला मित्राच्या घराचं शिफ्टिंग आहे ना, त्याला मदत करायला जातो. हा, मला म्हणाला होता तो, मीच विसरलो. कधी येणार आहे काही म्हणाला का? नाही तसं काही म्हणाला नाही, पण तुम्हाला हवं तर फोन करा ना. नाही, एवढं काही गरज नाही, इतकं महत्वाचं काम नाही आहे, आल्यानंतरही मी बोलू शकतो. चालेल. ठीक आहे, बघतो. मुक्ता,
मुक्ता दुखतंय? मुक्ता बरं वाटतंय ना? होय. तिचं आत्ताच ऑपरेशन झालं होतं. मुक्ता वहिनी, दुखतंय का ग तुला? नाही, आता थोडं कमी झालंय. अरे पण हे झुमर पडलं कसं? लावला कसा होता त्याने? मॅनेजर कडे बघितलं पाहिजे. कोण आहे तो मॅनेजर? नशीब सारंगनी सगळं सावरून घेतलं म्हणून, आता केवढा मोठा आनंद झाला असता. पाणी आणा ना प्लीज. मुक्ता, हे घे पाणी. ही मुक्ता दरवेळेस कशी काय वाचते काय माहित. अजून किती प्रयत्न करायचे मी. कुठे आहेस तू? मी इकडे आपलं हे पार्किंग लॉट मध्ये. तुम्ही या लवकर, आपल्याला निघावं लागेल. पण इतक्या घाईत का निघायचंय? ओ बाबा, ही प्रश्न उत्तर करण्याची वेळ आहे का? तुम्ही या लवकर प्लीज, आपल्याला निघावं लागेल. हो, काय झालं? काय म्हणतीये ती? अगं पण पटकन कसं निघायचं? देशमुख साहेबांना काय सांगू? बाबा तुम्ही ना जे सांगायचं ते सांगा आणि या हो, नाहीतर मी रिक्षाने जाईल. थांब तिकडेच, येतोय. तू अशी विचित्र का वागतेस कळत नाहीये. एक मिनिट. ते झुंबर पाडण्याशी तुझा काही संबंध नाही ना? ओ बाबा, चार चौकात मोठमोठ्याने बोलू नका ना, कोणी ऐकलं तर. तुम्ही या हो पटकन प्लीज. म्हणजे आर्यानीच. चला बघूया, चला. मुक्ता, बरं वाटतंय ना तुला? आता एवढा त्रास नाही होते, वाटन बरं. शुअर? हा बघा, हा इकडे मॅनेजर. मी या हॉलचा मॅनेजर आहे. मला माफ करा, आमच्या हलगर्जीपणामुळे हे घडलेलं आहे. हलगर्जीपणामुळे? अरे कोणाचा तरी जीव गेला असता. सॉरी. नशीब समज कोणाला काही झालं नाही. नाही की? काका, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर आम्ही निघालो तर चालेल का? बघा, एनिहाऊ जे काही घडलंय त्यानंतर इथे थांबण्यात तसंही काही पॉइंट नाहीच आहे. आणि आम्हाला पण सावरायला थोडा वेळ मिळेल. नाही, तुम्ही निघालात तरी चालेल. फक्त एकच रिक्वेस्ट होती, रेणुकाला इथं थांबू दिलं तर बरं होईल. नाही, वेद सोडेल तिला नंतर. हो चालेल, काहीच हरकत नाही. पण रेणुका कुठे? रेणुका? वेदही नाहीये. आर्या, अगं काही भीड लागलाय का तुला? काय करायला निघाली होतीस तू? अगं तू सुधारणार नाहीच आहेस का? त्या मुक्ताच्या जीवावर उठली होतीस. तिचं काही बरं वाईट झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं आपल्याला. अहो, इथे तमाशा करू नका. आणि गेली असती तरी कुणाला शंका येणार होती? अगं बघत होता तू. यापुढे जे काही करशील ते विचार करून कर म्हणून म्हटलं होतं ना. कोणाचा तरी जीव घेणं इतकं सोपं वाटलं तुला? आताच रावसाहेबांचा फोन येऊन गेला. म्हणत होते मुक्ताला खर्चटलं तरी तुमची जबाबदारी आहे. सोडतील का ते आम्हाला? बघा, आपण जे बोलायचं ना ते आपण घरी जाऊन बोलूया. आधी चला बरं प्लीज. चला. चल ग.